मी प्रणिता हिमतराव चौधरी, इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन या ट्रेडला गव्हर्नमेंट ITI गर्ल्स अकोला येथे इन्स्ट्रक्टर म्हणून कार्यरत आहे. सिलेबसनुसार आपण आज टॉपिक शिकणार आहे सॅनिटरी फिटिंग्स. तुम्ही या पिकमध्ये बघू शकता. इथे सॅनिटरी फिटिंग्समध्ये वॉश बेसिन दाखवलेला आहे, बाथटब दाखवलेला आहे, त्यानंतर इथे युरोपियन WC, त्यानंतर इथे सिस्टर्न दाखवलेला आहे. तर सॅनिटरी, आता या पिक्चरवरून तुम्हाला लक्षात येत आहे की सॅनिटरी फिटिंग्स म्हणजे काय. व्हेरियस टाईपच्या ज्या सॅनिटरी फिटिंग्स आहेत त्या बिल्डिंगमध्ये वापरल्या जातात, ज्यामुळे रिमूव्हल ऑफ वेस्ट वॉटर आणि कलेक्शन ऑफ वेस्ट वॉटर ते घरातून जे निघाल्या जातात, जसं आता वॉश एरियामध्ये येईल बाथरूम आणि टॉयलेट. आणि आपली इकडे जर विचार केला तर आपण किचनमध्ये पण बघू शकतो की तिथे आपण डिश वगैरे धुतल्यानंतर किंवा स्वयंपाकाच्या तिथे वॉश बेसिनचा आपण तिथे वापर करतो. तर तिथून पाण्यातला वॉटर सप्लाय पण होतो आणि ते पाणी यूज केल्यानंतर त्याचं वेस्ट वॉटरचं मॅनेजमेंट कसं करायचं, किंवा ते सिवरला किंवा आपले सिवर लाईनला मेन लाईन असो की ब्रांच लाईन असो सिवर लाईनची, तर त्याला कसं मिळवल्या जाते, तर त्यालाच आपण म्हणू प्लंबिंग सिस्टीम. पाईप थ्रू ते पाणी जे आहे ते घराच्या बाहेर काढले जाते आणि सिवर लाईनला जोडल्या जाते. तर दोन प्रकारच्या फिटिंग्स आहे, एक आहे ॲब्ल्युशन फिटिंग्स आणि दुसरा आहे सॉईल फिटिंग्स. तर ॲब्ल्युशन फिटिंगमध्ये आहे वॉश बेसिन, सिंक, बाथटब आणि फ्लशिंग सिस्टम. ज्या आता वॉश एरियामध्ये म्हणजे बाथरूम आणि टॉयलेट जवळ जे बेसिन असते त्याला वॉश बेसिन म्हणू, किचनमध्ये असते त्याला सिंक म्हणू. त्यानंतर बाथरूममध्ये आता ज्यांच्याकडे आता आपल्या म्हणजे कम्युनिटीमध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक फक्त तात्पुरती सोय करणारे राहण्यासाठी, आणि दुसरा जो वर्ग असतो तो समाजात आपले स्थान उंचवण्यासाठी, दर्जा उंचवण्यासाठी घरामध्ये इंटेरियर करतात. आणि म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर बजेट असते, आपलं घर वगैरे व्यवस्थित दिसावं आणि आपला एक प्रकारचा सामाजिक दर्जा मिळावा, यासाठी कोणी या बाथटबचा सुद्धा वापर करतात. त्यानंतर हे सुद्धा फ्लशिंग सिस्टम सुद्धा हाय सोसायटीतील किंवा स्टँडर्ड लिव्हिंगमध्ये या दोन गोष्टी येतात. त्यानंतर सॉईल फिटिंगमध्ये युरिनल्स आणि वॉटर क्लोजेट. जनरली युरिनल्स जे आहे ते पब्लिक बिल्डिंगमध्ये वापरले जातात. पुढे आपण तेच बघणार आहे. बघा आता वॉश बेसिन हे कशापासून बनलेलं असते? फायर क्ले, त्यानंतर स्टोनवेअर आणि अर्थनवेअर. आता यामध्ये पण प्रकार आहे बरं, फायर क्ले, स्टोनवेअर आणि अर्थनवेअर, किंवा मग त्याला विट्रियस चायना सुद्धा म्हणू. पण स्टोनवेअर, अर्थनवेअर आणि विट्रियस चायनाचे जे प्रॉडक्ट्स आहे, जे सॅनिटरी फिटिंग्स आहे, तर त्या कुठे वापरले जाते? पब्लिक बिल्डिंगमध्ये, रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये. पण पब्लिक बिल्डिंगमध्ये भरपूर लोकांचा तिथे म्हणजे भरपूर लोक तिथे वावरतात. त्यामुळे तिथल्या ज्या सॅनिटरी फिटिंग्स आहे म्हणजे वॉश बेसिन्स आहे ते कशापासून बनलेले आहे? फायर क्ले पासून. म्हणजे यावरून आपण एक माहिती होते आपल्याला की रेसिडेन्शियल जर असलं आणि पर्सनल यूजसाठी जर वॉश बेसिन असलं तर त्याला ते स्टोनवेअर, अर्थनवेअर आणि विट्रियस चायनापासून बनलेलं असते, या मटेरियलपासून बनलेलं असते. आणि पब्लिक बिल्डिंगमध्ये रफ अँड टफ यूज असते त्याच्यामुळे ते फायर क्लेपासून यूज होते. त्यानंतर सध्या स्टील, प्लास्टिक, ग्लास, ॲल्युमिनियम याचे सुद्धा बनवल्या जातात वॉश बेसिन.
दोन प्रकारचे वॉश बेसिन आहे, एक आहे फ्लॅट बॅक आणि अँगल बॅक. आता फ्लॅट बॅक कुठे वापरल्या जाते आणि अँगल बॅक कुठे वापरल्या जाते? फ्लॅट बॅक तिथेच वापरल्या जाते जिथे सफिशियंट एरिया असतो आणि ज्यावेळेस आपल्या जागेची कमतरता असते तेव्हा अँगल बॅक जो आहे तो यूज केला जाते, म्हणजे कॉर्नर बेसिन म्हणू आपण त्याला. इथे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता ज्या बेसिनचे बॅक जे आहे ते अँगल आहे, म्हणजे 90 डिग्रीच्या अँगलमध्ये आहे, तर त्याला आपण अँगल बॅक म्हटलं आहे. आणि इथे हे भिंतीला असं फ्लॅट आहे, म्हणजे फ्लॅट बॅक. याच्यामध्ये 3 तुम्हाला होल दिसत आहे. एक टॉप होल आहे जो की नळासाठी व नळ फिटिंग करण्यासाठी आपण वापरतो. एक दुसरा जो आहे तो तिथे ओव्हरफ्लो पॉइंट म्हणून यूज केल्या जाते, म्हणजे ते बेसिन अति भरल्या गेलं तर पाणी वेस्टेज जाईल, त्या कारणासाठी ते तिथे दिलं गेलं असते. आणि त्यानंतर एक आहे बॉटम वेस्ट वॉटर जाण्यासाठी. आता इथे तेच डिस्क्रिप्शन तुम्हाला दिलं गेलेलं आहे वॉश बेसिनचं. आणि इथे स्टँडर्ड साइजेस जे आहेत ते दिलेले आहे. फ्लॅट बॅकसाठी वॉश बेसिनसाठी 630 बाय 450 mm, 550 बाय 400 mm आणि अँगल बॅकसाठी 600 बाय 480 mm आणि दुसरं जे मेजरमेंट असते ते 400 बाय 400चं असते, म्हणजे स्क्वेअर शेपचं असते. ते जागा पाहून तिथे फिट केल्या जाते. त्यानंतर इथे क्रॉस सेक्शन बघू शकता फ्लॅट बॅकचा. यामध्ये सुद्धा तेच दिलेलं आहे की याची रुंदी जी आहे ती 450 mm दिलेली आहे आणि त्यानंतर याची हाईट जी आहे ती फ्लोअर लेवलपासून 750 ते 800 mm असते. आणि वेस्ट पाईप बघा इथे बॉटमला दिलेला आहे, त्या बॉटमला जे होल दाखवलं होतं मी त्यासाठी त्याचा यूज होतो. आणि ओव्हरफ्लो जर इथपर्यंत तुमचं बेसिन जे आहे ते भरलं आणि ते बाहेर पाणी ओव्हरफ्लो नको व्हायला, म्हणजे बाहेर वॉश बेसिनच्या बाहेर नको पडायला, म्हणून तिथे एक ओव्हरफ्लोचा पॉईंट दिलेला आहे आणि वरती फिलर टॅप म्हणून दिलेला आहे, तिथे नळ आपण फिट करू शकतो. त्यानंतर दुसरा जो टाईप आहे मी सांगितला होता तुम्हाला सिंकचा असतो. हे सिंक जे आहे ते किचनमध्ये यूज केले जाते. रेक्टँग्युलर शेपचं पण मिळते ते आणि स्क्वेअर शेपचं पण मिळते. त्यानंतर कुठल्या मटेरियल पासून ते बनले जाते? अर्धनवेअर, स्टोनवेअर, स्टेनलेस स्टील एक्सेट्रा. त्याची जी हाईट आहे, आता या समोरच्या पिक मध्ये तुम्ही बघणार त्याची हाईट हे बघा. हे जे आहे हे रेक्टँग्युलर आहे, हे सुद्धा रेक्टँग्युलर आहे. इथे वॉश केल्यानंतर इथे साईडला ठेवायला जागा सुद्धा आहे. तर या टॉप पासून तर फ्लोअर लेवल पर्यंत, म्हणजे आपल्या टाइल्स पर्यंत त्याची जी उंची आहे ती 90 सेंटीमीटर असते. 30 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 फीट, मीन्स 3 फीट. 3 फीट उंचीवर ते वॉश बेसिन जे आहे त्याचा टॉप असतो. तुम्ही इथे स्टँडर्ड जे साइजेस आहे त्याचे ते बघू शकता. आणि सिंक जे आहे, वॉश बेसिन नाही, सिंक जे आहे ते लॅबोरेटरीमध्ये सुद्धा यूज केल्या जातात. तिथे केमिकल्सचा यूज होतो. त्यानंतर किचन सिंकमध्ये एवढे 3 साइजेस आहे आणि 4 साइजेस लॅबोरेटरी सिंकमध्ये आहे. हे स्टँडर्ड साइजेस आहे, म्हणजे तिथल्या वापरानुसार तिथे त्या साइजचे जे सिंक्स आहे ते तिथे यूज केल्या जातात. त्यानंतर बाथटब तुम्ही इथे बघू शकता. डायमेन्शन त्याची किती असायला पाहिजे? लेंथ जी आहे त्याची 1.7 मीटर टू 1.85 मीटर. विड्थ पण दिलेली आहे 0.70 टू 0.75 मीटर आणि डेप्थ जी आहे ते 0.6 मीटर. म्हणजे एक स्टँडर्ड आहे. याच्यापेक्षा तुम्ही जास्त घेऊ शकता, पण याच्यापेक्षा कमी घेऊ शकत नाही. बाथटब हे
आंघोळीसाठी यूज केले जाते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्टँडर्ड लिव्हिंग मध्ये येतात. हे जे आहे ते जनरली आयरन, कास्ट आयरन, प्लास्टिक, स्टील, मार्बल, फायर क्ले, फायर ग्लास एक्सेट्रा मटेरियल पासून ते बाथटब जे आहे ते बनल्या जाते. आणि या बाथटबच्या दोन साइड ज्या आहेत त्या खालच्या बाजूला निमुळत्या होत जातात थोड्याफार. आणि जे त्याचे जे दोन साइड आहेत ते तुम्ही इथे पिक्चर मध्ये बघू शकता की दोन साइड एकतर ते दोन्ही साइड पॅरलली घेऊ शकते किंवा टॅपरिंग म्हणजे निमुळते होत जातात खाली. जनरली हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. नाउएडेज वापरतात हे सगळ्या गोष्टी. इथे सुद्धा बाथटबचा क्रॉस सेक्शन दिलेला आहे. ज्या प्रकारे वॉश बेसिन मध्ये ओव्हरफ्लो पॉइंट दिलेला असतो, होल दिलेला असतो, तसंच इथे सुद्धा दिलेला आहे. वेस्ट वॉटर साठी बॉटमला दिलेला आहे जाण्यासाठी. आणि जोपर्यंत आपण तिथे म्हणजे बाथटबचा यूज करतो तोपर्यंत हे वेस्ट वॉटरचा जे पॉइंट आहे तो ब्लॉक केलेला असतो. यूज झाल्यानंतर तो ओपन केला की वेस्ट वॉटर बाथटब मधलं वेस्ट वॉटर जे आहे ते या लाईन थ्रू सीवर लाईनला मिळाले जाते. त्यानंतर ओव्हरफ्लो, त्यानंतर हे टॅप वॉटर. फ्लशिंग सिस्टम हे काय असते? तुम्ही युरोपियन टाइप किंवा कमोड तर याच्या मागे जो एक बॉक्स ठेवलेला असतो ज्यामध्ये एक बटन प्रेस केल्याने किंवा तो रोप जो आहे तो ओढल्याने पाणी जे आहे ते फ्लश होऊन जाते. आणि टॉयलेट मधला जे वेस्ट आहे तर ते फोर्सनी सीवर लाईनला मिळून जाते. तर तुम्ही इथे बघू शकता वॉटर क्लोजेट मध्ये सुद्धा हे वापरू शकतो आणि युरिनल्स मध्ये सुद्धा हे वापरू शकते. दोन टाइपचे आहे, वॉललेस सायफोनिक टाइप आणि दुसरा जो आहे वॉल फिटेड सायफोनिक टाइप. बेल टाइप म्हणजे बेलला जसं आपण प्रेस करतो त्याचप्रमाणे याला सुद्धा प्रेस करावं लागते. तेव्हा ते पाणी जे आहे ते पाईप मधून इनलेट पाईप मधून हे पाणी जे आहे ते पहिले सिस्टर्न मध्ये येते आणि जेव्हा आपण हा पोर्शन जो आहे तो अप होतो तेव्हा पाणी इथून ते आतमध्ये जाऊन या पाईप थ्रू फ्लश होऊन जाते. आणि वरती एक त्याच्या कव्हर दिलेलं असते जे रिमूव्ह करू शकतो आपण मेंटेनन्स साठी. कास्ट आयरन पासून बनलेलं असते किंवा स्टील पासून फायबरचं आजकाल जे आहे ते फायबरचं बनलेलं असते. वॉटर क्लोजेट तुम्ही बघितलेला आहे. हा WC आणि हा एक आहे युरोपियन टाइप. हा इंडियन टाइप आणि युरोपियन टाइप. याच्या मागे तुम्हाला सिस्टम दिसून जाईल. हा क्रॉस सेक्शन आहे. स्क्वॅटिंग टाइप. आता स्क्वॅटिंग टाइप म्हणजे ज्याला पेडेस्टल असते ते. पेडेस्टल म्हणजे पाय ठेवायला जागा असते आणि याचा वेस्ट वॉटर निघून जाण्याकरता पी ट्रॅप आणि एस ट्रॅपचा जो आहे तिथे वापर केला जाते. पी ट्रॅप आणि एस ट्रॅप लावल्यानंतर तिथे सॉइल पाईपनी ते सीवर लाईनला अटॅच केले जाते. सीवर लाईनला किंवा मग सेप्टिक टँकला अटॅच केले जाते पाईपलाईन थ्रू. इथे तुम्हाला स्टँडर्ड डायमेन्शन जे आहे ते पाहायला मिळतील. स्क्वॅटिंग पॅन जो आहे तो 45 सेंटीमीटर टू 63 सेंटीमीटर असते. साइजेस जर त्याचे मोठे होत गेले तर त्याचे कॉस्ट पण वाढल्या जाईल आणि मटेरियल क्वालिटी जर गुड असेल तर तेव्हा सुद्धा त्याचा कॉस्ट जे आहे ते वाढला जाईल. त्याच्या मागे जी सिस्टम दिलेली आहे ही सिस्टम तर याची जी कॅपॅसिटी आहे ती 10 to 15 लिटर्स कॅपॅसिटी आहे. त्यानंतर युरोपियन टाइप मध्ये सुद्धा तेच आहे. फक्त एवढंच आहे की इथे 10 to 15 नाही तर 10 लिटरच कॅपॅसिटी आहे त्याची. तर ती आपण तिथे फ्लशिंग करू शकते.
त्याची हाईट जी आहे ती 34 टू म्हणजे या सिस्टमची हाईट जी आहे ती सिस्टम पेक्षा ही या युरोपियन टाईपचा जो WC आहे त्याची हाईट फ्लोअर पासून 34 टू 40 सेंटीमीटर असते. आणि ओव्हरऑल लेंथ ऑफ पॅन म्हणजे हा इथून तर इथपर्यंतची त्याची जी पॅनची साईज आहे ते 63 सेंटीमीटर असते. त्यानंतर युरिनल्स. तुम्ही युरिनल्स बघू शकता इथे की युरिनल्स जनरली आपल्याला जिथे जास्ती वापर आहे, आता पब्लिक प्लेसेसमध्ये त्याचा जास्ती वापर होतो, तर तिथेच हे युरिनल्स जे आहे ते वापरले जाऊ शकते. कारण तिथे भरपूर नंबर लागतात, ते भरपूर क्वांटिटी लागते, कारण तिथे येणारे जाणारे जे पब्लिक आहे ती जास्ती प्रमाणात असते. तर मेनली 4 टाईप आहे. बॉल शेप. बॉल शेपमध्ये 2 आहे, फ्लॅट बॅक आणि अँगल बॅक. वॉश बेसिन सारखं फ्लॅट बॅक आणि अँगल बॅक. जागेची कमतरता असली तर अँगल बॅक युरिनलचा यूज करतो आपण. त्यानंतर स्लॅब, स्टॉल टाईप आणि स्क्वेटिंग प्लेट. स्क्वेटिंग प्लेट म्हणजे WC पेडेस्टल असते त्याला. हा असतो बाउल शेप. याचा शेप जो आहे तो बाउल सारखा आहे, त्याच्यामुळे याला बाउल शेप म्हणता येईल. या बाउल शेपच्या याच्यामध्येच तुम्हाला 2 प्रकार पाहण्यात येईल. एक फ्लॅट बॅक आणि दुसरा म्हणजे अँगल बॅक. हा स्लॅब टाईप आहे. इथे होल दिलेला आहे, इथे टॅप दिलेला आहे. या टॅपमधून पाणी जे आहे ते फ्लश होऊन जाते. हा स्टॉल टाईप आहे. हा इंडिव्हिज्युअल यूज करू शकतात, पण जास्ती नंबर ऑफ क्वांटिटी असते याच्यामध्ये स्टॉलची. आणि हे आहे स्क्वेटिंग प्लेट टाईप, म्हणजे इथे पाय ठेवायला सुद्धा त्याला तिथे जागा असते आणि या 3 होलनी ते पाणी जे आहे ते फ्लश होऊन जाते आणि क्लिनिंगसाठी त्याचा वापर होतो. त्या होलचा पाणी जे आहे तिथून फ्लश केले जाते. तर अशा प्रकारे आपण सॅनिटरी फिटिंगची माहिती घेतलेली आहे.